नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आई वडील किंवा भाऊ बहीण, मुलं, नवरा या नात्यांपेक्षाही वेगळं असं छान नातं असतं, जिथे आपण व्यक्त होतो, जिथे आपल्या भावना आपण सांगतो, आपली दुःख आपलं सांगतो किंवा आपण आपलं सुख सांगत असतो. अशी असते मैत्री. मग तो मित्र असतो किंवा ती मैत्रीण असते. दोन पुरुषांमधली मैत्री असू शकते, दोन स्त्रियांमधली मैत्री असू शकते किंवा एक स्त्री एक पुरुष अशी ही मैत्री असू शकते. अर्थात आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये त्याही पेक्षा निमशहरी भागामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांची मैत्री कितपत लोकांना पचू शकते यावर भाष्य करायचंच नाहीये बिलकुल. परंतु लेखिका अरुणाताई ढेरे यांनी इतकी सुंदर अशी कविता लिहिलेली आहे, माझ्या मित्रा. त्यातले काही भाव छान आहेत. त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे तुमच्या मनावर आहे, परंतु मला ती भावली आणि तुमच्या पुढे व्यक्त करावीशी वाटली, म्हणून मी तुमच्या पुढे सादर करतेय. अरुणाताई ढेरे लिखित माझ्या मित्रा. माझ्या मित्रा, ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. आज तुला ते सांगावंसं का वाटतं कळत नाही, पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे अर्ध्यावर सोडू नकोस. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधातरात धपापतय माझं काळीज, तर मग तू कोण असशील? स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझं कोसळणं, धावत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. तर तू मग कोण असशील? मित्र असशील? माझ्या मित्रा, ऐक ना. इतकी अशी सुंदर कविता आहे. या भावना सगळ्या तुम्हाला कशा वाटतात हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचाही कोणी मित्र किंवा कोणी मैत्रीण असेल तर त्यांना नक्की ही कविता शेअर करा. थँक्यू.